नमस्कार, मी संतोष पाटील। आज खास मुद्दाम म्हणून पुण्यावरून या ठिकाणी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वेगवेगळ्या उपक्रमाला भेट देण्यासाठी आलो। इथं आल्यानंतर जवळजवळ सकाळपासून आम्ही चॅरिटेबलच्या ऑफिसमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भेटीसुद्धा दिल्या। आणि मी समारोपाकडे येताना मला एवढंच मत व्यक्त करायचं आहे की इथं आल्यानंतर संस्थेनं ज्या पद्धतीनं काम उभा केलेलं आहे, सध्याच्या काळाची गरज ओळखून महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे, त्यानंतर संगणक क्षेत्र आहे, आता अलीकडले जे प्रश्न आहे सायबर सिक्युरिटीचा सारखा प्रश्न आहे, या प्रत्येक प्रश्नाला हात घातलेला आहे। आणि तळमळ फक्त एवढीच आहे की इंदापूर आणि इंदापूरच्या पंचक्रोशीमध्ये ह्या लोकांना हे ज्ञान मिळत नाही किंवा हे कार्य जे आहे त्यांच्यासाठी खरं उपयुक्त आहे आणि ते पोहोचवण्याची धडपड संस्थेची आणि इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची, इथल्या सर्व सहकाऱ्यांची आहे। सकाळपासून दीपक सर असतील, सागर सर असतील, स्वतः रंजनकर तुषार सर आहेत या ठिकाणी। तर ह्या प्रत्येकांच्या वागण्या बोलण्यातून संस्थेविषयी आणि कार्याविषयी आणि एकंदरीत समाजाविषयी जी तळमळ दिसते ती पाहून निश्चितच अजून खूप काम करायचं आहे, या लोकांना अजून पुढं घेऊन जायचं आहे, संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे असं दिसतं। मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्राभर माझं फिरणं असतं आणि ऊसतोड जे कामगार आहेत, मी पश्चिम महाराष्ट्रातला मूळचा आहे, कोल्हापूरचा, त्यामुळं ऊसतोड कामगारांचं जीवन अगदी जवळून मी बघतोय आणि या संस्थेनं डायरेक्ट दवाखाना शेतापर्यंत नेलेला आहे, ऊसाच्या फडापर्यंत नेलेला आहे आणि तिथं जाऊन त्यांच्या आरोग्य तपासणीसारखे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। हे काम खूप मोठं आहे आणि हा इंदापूर पॅटर्न जो आहे तो संपूर्ण भारतभर ॲक्च्युली शासनाच्या वतीनं राबवावा असं मला मनापासून वाटतं। धन्यवाद।